सर्व शेतकरी बांधवांसाठी पी एम किसानबद्दल एक आनंदाची बातमी आहे. तर पी एम किसानचा 18वा हप्ता या तारखेला जमा होणार आहे. तर त्या कोणत्या तारखेला तारीख याची फिक्स झालेली आहे. तर 2000 रुपये या तारखेला आता या जिल्ह्यात जमा होणार आहेत. तर त्या कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा 18वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर 1 तारखेला तुमच्या जे काही पी एम किसानचा 18वा हप्ता आहे ते आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या जिल्ह्यात जमा होणार आहेत. तर या जिल्ह्यांची यादी सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. तर त्यामध्ये सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर. त्यानंतर जर तुम्हाला पी एम किसानचे हप्ते मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जे काही पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांना नमोचा सुद्धा 4था व 5वा हप्ता एकदाच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. तर यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपलोड केलेला आहे. तर लगेच पहा. त्यानंतर इथं हिंगोली, नांदेड, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ. त्यानंतर जे आहे बरेच शेतकरी या पीक विम्यापासून वंचित आहे. बरेच शेतकऱ्यांना पीक विमा अधिकही मिळालेला नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रारसुद्धा करू शकता. तर पी एम किसान आणि नमोचे हप्ते मिळत नसेल तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन आता सुरू झालेले आहेत. तर घरबसल्या तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून महिन्याला 12,000 रुपये मिळू शकता. पी एम किसानचे 2,000 रुपये म्हणजे तुम्हाला वार्षिक जे आहे पी एम किसानचे 6,000 रुपये मिळतात आणि नमोचे 6,000 रुपये असे मिळून एकूण 12,000 रुपये तुम्हाला वर्षाला आता मिळणार आहेत. तर यासाठी ऑनलाईन अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत. त्यानंतर वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली. तर सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे ती आता जमा होणार आहे येत्या 1 तारखेला. जर तुम्हाला याची PSC मिळत नसेल व त्यामध्ये जर काही त्रुटी आलेली असेल, तुमच्या आधारमध्ये काही करेक्शन असेल किंवा सातबारामध्ये किंवा तुम्ही आत्ताच नवीन शेती घेतलेली असेल तर त्याचं नवीन रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचे आहे, तर यावरती A to Z अपडेट्स व यावरती संपूर्ण माहिती आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे. तर येत्या 1 तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपये पी एम किसानचा हप्ता आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. जर तुम्हाला पहिले हप्ते मिळत आले त्यानंतर हप्ते बंद झालेले असेल तर ते पुन्हा कशाप्रकारे सुरू करायचे आहे हे सुद्धा आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मी लाईव्ह प्रूफ दाखवलेलं आहे की कशाप्रकारे तुम्ही चेक करू शकता. त्याचप्रमाणे याची नवीन नोंदणीसुद्धा सुरू झालेली आहे. तर ते सुद्धा घरबसल्या तुम्ही पी एम किसानच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करू शकता. व यावरती जर तुम्हाला काही संशय असेल किंवा तक्रारी करायच्या असतील तर ते तक्रार करून तुम्ही तुमचे जे काही हप्ते आहे ते पुन्हासुद्धा मिळवू शकता. तर येत्या 1 तारखेला तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता इथं जमा होणार आहे. व अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी व तुमची काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.